परभणीच्या 54 जिल्हा परिषद आणि 108 ग्रांसाठी आज मतमोजणी झाली. त्यामध्ये विशेषतः काँग्रेसचे उमेदवार अजित वरपुडकर जे आहेत ते लोहगाव गटामधून मोठ्या फरकाने निवडून आले. सातत्यानं तुमच्या नावात चर्चा होत होती, कारण वरपुडकर घराण्यातले 5 उमेदवार आहेत. म्हणजे तुम्ही, तुमचे चुलत भाऊ, बहीण आणि सगळे अशा पद्धतीचे, त्यामध्ये तुम्ही एकमेव जे आहे ते विजयी झालात. या विजयामागचं श्रेय कोणाला द्याल, काय सांगा? मी काँग्रेसकडून ह्या निवडणुकीला सामोरं गेलो आणि काँग्रेसचा उमेदवार म्हणून जनतेनं मला कौल दिला आणि संघर्षातून, कामातून, मेहनत करून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आणि कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि हा विजय सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे. कशा पद्धतीची सगळी निवडणूक कशी झाली, कशा पद्धतीने तुम्हाला घेरण्यात आलं होतं? नाही, इथे सगळी ताकद खासदार साहेबांनी भरपूर लावली होती आणि त्यांचा कॅन्डिडेट काहीतरी 2 नंबरवर आहे बहुतेक सध्या. आणि खासदार साहेबांनं स्वतःची निवडणूक समजून त्यांनी ताकद ह्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये लावल्या गेली. तुमच्या विरोधात भाजपनं सुद्धा उमेदवार दिला होता. तुमच्याच घरातले म्हणजे तुमचे काका माजी आमदार सुरेशजी वरपुडकर भाजपचे नेते आहेत. त्यांनी सुद्धा दुसरे पुतळे भाजपकडून उतरवले होते मत डायव्हर्शनसाठी. ठीक आहे, आता त्याच्यात कसं आहे, त्यांनी उभा टाकली होती की बा मला समजा भाजपकडून ते राहिले त्यांचं ते असं. मी माझं काँग्रेसकडून होतो. आव्हान वाटलं होतं तुम्हाला? नाही, आव्हान नाही वाटलं मला. आता दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्याच कुटुंबातले, जरी तुम्ही वेगळ्या पक्षाकडून लढत असला तरी 4 उमेदवार पराभूत झाले आहे. काय वाटतं त्या संदर्भामध्ये? नाही, ज्या त्या पक्षाचा विषय, मी काँग्रेसकडून होतो, काँग्रेसचं मी सांगू शकतो. तरी पण तुमच्या विरोधात उमेदवार दिला आणि तुमच्या कुटुंबातले, शेवटी तुमचं कुटुंब आहे ते जरी कुटुंबातले असले, ते भाजपकडून उभे होते आणि त्यांना मला निवडून यायचं होतं, येऊ द्यायचं नसेल म्हणून कदाचित ते उभे टाकले असतात. आता गुलाल उधळण्यासाठी मिळाली. काय हे सगळं श्रेय कोणाला देता? याचं सगळं श्रेय कोणाला जाते? मतदाराला जाते. नक्कीच हे होते अजित वरपुडकर आणि सगळे याचं श्रेय जे आहे ते मतदारांना जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.